दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. चा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. त्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. वरुड तालुक्यामध्ये 30 तारखेला 30 मे 2026ला दुपारी 3 ते 4 वाजता काही मंडळात फार मोठ्या प्रमाणात गारपीट झालं व 31 तारखेला मध्यरात्री पुन्हा खूप वादळी पाऊस आला आणि गारपीट झालं. त्यामुळे वरुड तालुक्याच्या पूर्ण 7ही महसूली मंडळात गारपीट होऊन अवकाळी पावसाने एक थैमान राबवलं. त्यामुळे या ठिकाणी असलेले संत्र्याचं उत्पादन आणि मोसंबीचं उत्पादन जे शेतकऱ्यांना घ्यायचं होतं, जे हाती यायचं होतं, ते आता कोणतंही हाती लागणार नाही. कारण गारपीट झाली, संत्र्याला आणि मोसंबी फळगळीसाठी खूप मोठं प्रमाण वाढलं. आणि त्याआधी वरुड तालुक्यात फार मोठं तापमान होऊन 45 ते 47 अंशाच्या वर जाऊन त्यातसुद्धा फार मोठी संत्रा मोसंबीची फळगळ झाली आणि सर्व आंबिया बहाराचे उत्पादन आहे. त्यामुळे शेतकरी आज मोठ्या संकटात सापडला, आर्थिक अडचणीत सापडला. आणि आता समोर मृगभार घ्यायचा होता शेतकऱ्यांना. त्यातसुद्धा काही शेतकरी पाऊस आल्यामुळं ते झाडं जे तणणीवर टाकतो आपण, तानावर टाकतो, ते ताण निघून त्याला पालवी फुटली. त्यामुळे ते उत्पादनातसुद्धा त्याची शक्यता कमी झाली. त्यामुळे संत्रा उत्पादक व मोसंबी उत्पादक शेतकरी जो तालुक्यातला आहे तो फार मोठ्या अडचणीत सापडला. आणि खते जे भाव वाढले, त्यानंतर पाणी, या सर्व व्यवस्थापनेमध्ये शेतकऱ्याजवळचा जो पैसा होता तो निघून गेला. आता शेतकऱ्यांना पुढं जमिनीला काय पैसे लावायचे, कुठचे आणायचे, यामुळे मोठी विवंचना निर्माण झाली. त्यामुळं शासनानं वरुड तालुका हा गारपीटग्रस्त घोषित करून सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 1 लाख रुपये मागणी 1 लाख रुपये मदत द्यावी अशी आमची सर्वांची शेतकऱ्याच्या वतीनं आमची मागणी आहे. बरं, या आंदोलनानंतर, निवेदनानंतर जर दखल घेतली नाही तर यानंतरचं पुढचं पाऊल काय असेल? यानंतर आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करू की त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा आणि ते आम्हाला मदत मिळवून द्यावी. त्यानंतर लोकप्रतिनिधीसुद्धा त्यामध्ये पाठपुरावा केला नाही किंवा आम्हाला मदत मिळाली नाही तर त्यानंतर मग आम्ही सर्व शेतकरी एका ठिकाणी बसून पुढे आंदोलनाची दिशा एक ठरवू आणि आंदोलन एक नक्कीच करू. जोपर्यंत आम्हाला शेतकऱ्याला मदत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करू. विद्यमान आमदार शेतकऱ्यांच्या पाठीशी आपल्याला दिसते आहे काय? जसं गारपीट झालं, कुठला त्यांनी सर्वे घेतला का? शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ते पोहोचले का? त्यांनी काल आम्ही व्हॉट्सअपद्वारे एक पत्र पाहिलं, एक पत्र दिलं. पण आता तालुका कृषी अधिकारी म्हणते आम्हाला सर्वेचं कोणते आदेश आले नाही, तहसीलदारसुद्धा म्हणते कोणते आदेश आले नाही. आम्ही तालुका कृषी अधिकारी साहेबांना भेटलो तर त्यांनी सांगितलं का मी सर्व त्यांचे कर्मचारी सर्वांची मीटिंग बोलावली आणि तालुक्याचा एक आढावा घेऊन आज तो आम्ही अहवाल तहसीलदार साहेबांना देणार आहे आणि तहसीलदार साहेब तो जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवणार आहे असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं. मागील 1 महिन्यापासून, जवळपास 1 महिन्यापासून तीव्र ऊन आणि उष्णतेमुळं आधीच बार गळलेला होता. उरलेला बार आता ह्या गारपिटानं गळला. त्याच्यामुळं आता पूर्ण हाती आलेलं पीक हे पूर्ण शेतकऱ्याच्या हातून गेलेलं आहे आणि नक्कीच हे झालेलं नुकसान आणि आता समोरही बगीचे जे मृगाचे आहे ते फुटणार की नाही फुटणार याची शंका आहे. त्याच्यामुळं आता शेतकऱ्याला या सतत सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळं आजपर्यंत चांगला फटका बसलेला आहे. ह्या फटक्यातून सावरण्याकरता आणि आता समोर पेरणीचा तोंडावरच हे संकट आलेलं आहे. त्यामुळं सरकारनं हेक्टरी 1 लाख रुपये मदत जाहीर करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. गारपीटग्रस्त घोषित. माझं म्हणणं असं आहे, शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च करून आंब्या बहाराची बहार घेतला आहे आणि त्याच्यावर हे असे नैसर्गिक संकट असे येऊन राहिले का त्या संत्र्याच्या झाडावर का संत्र बिलकुलही राहिले नाही. गारपिटीमुळे एवढं नुकसान झालं का शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासारखी पाळी आली आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन काय भरघोस मदत द्यावी. म्हटलं हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यायलाच पाहिजे. जर देत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू. कारण शेतकऱ्याच्या ह्या एकदम काळजाला धक्का लागलेला आहे. म्हणून आम्ही आंदोलन चालूच ठेवू जर नाही मदत मिळाली तर, असं माझं म्हणणं आहे. बरं, हे पॅकेजमध्ये काय आणलं? तुला काय सोडा खाली लागू दे ना. खाली घेतला ना कॅमेरा. हे मी अमळापूर येथील शेतकरी राजाभाऊ रघुनाथजी गुडदे
कसे शेतकरी? हे मी माझ्या शेतातील एका खालचे संत्र वेचून आणले, 150 ते 200 संत्र गळाले. आता झाडावर संत्र दिसत नाही, तरी शेतकऱ्याला भरघोस मदत मिळण्यात यावी असं आम्ही नम्र निवेदन करतो. जर मदत मिळाली नाही पण याच्यानंतरही आम्ही आंदोलन करूच.